नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल किंवा सगळ्यांचंच फेवरेट पुरणपोळी आणि कटाची आमटी. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली. ती कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये शिजवून घेऊयात. तेल घालू थोडंसं, हळद आणि उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. म्हणजे पूर्ण फेस गेला की याचं टोपण लावायचं. पूर्ण फेस घालवायचा म्हणजे कुकरच्या बाहेर पाणी येत नाही. कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि 10 शिट्ट्या करून घेऊयात. तोपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करूयात. मी धने घेतले, ते मी भाजून घेते. त्याची आपण धना पावडर बनवूयात. कुकर निघालाय. मस्त असं शिजले गेले. चुरून घ्यायचं आणि अर्धा किलो हरभऱ्याच्या डाळीला मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी गूळ घातलंय. हे सर्व मिक्स करून घेऊयात. मिक्स झालेलं आपण एका चाळणीने बारीक करून घेऊयात, जेणेकरून पूर्ण मऊ असं खाली पडेल. धने थंड झालेत, आपण ते मिक्सरमध्ये काढून घेऊयात. मस्त झालेत ना, वास पण खूप भारी येतो. आणि आपण धणे आणून भाजून मिक्सरमधून काढले ना तर वेगळीच टेस्ट येते. आता आपण ह्या पुरणाला चटका देऊयात. तूप घातलं थोडंसं, पुरणाला चटका देऊन घेऊयात आणि हलवत राहायचं कंटिन्यू. त्यामध्ये मी भाजलेली बडीशोप आणि विलायची ते मिक्सरमधून काढून घेतलेली ती घालूयात. हे सर्व एकजीव करून घ्यायचं. असा मस्त गोळा बनला पुरण रेडी आपलं असं समजू शकतो आपण. आपलं पुरण रेडी आता. आता मी कटाची आमटी तयार करते. तेल, अद्रक लसूण पेस्ट, जिरे, कढीपत्ता हे सर्व मिक्स करून घेऊयात. बारीक केलेलं खोबरं, खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे सर्व चटणी घेतलेत मी. धना पावडर यूज केली आहे मी. लाल तिखट, काळं तिखट, कांदा लसूण मसाला हे सर्व आता मिक्स करून घेऊयात. मस्त कलर दिसतोय ना. डाळीत पाणी राहिलेलं ना ते मी यूज करते. त्याने टेस्ट अजून वाढते. आणि थोडीशी डाळ घातली बारीक करून. कोथिंबीर आणि कच्चा लसूण कुटून घेतला होता तो घातला. कोमट पाणी घालूयात. आपल्याला लागेल तसं घालून घ्यायचं, जितकं पातळ हवं तितकं. असं मस्त झालंय. चवीनुसार मीठ. मस्त उकळायला लागली ना, वास पण खूप भारी येतोय. फेस असा घालवायचा जेणेकरून वरून कट येतो. कोथिंबीर आणि आपले कटाची आमटी रेडी. आता आपलं पुरणपोळी रेडी. आपण पुरणपोळी करून घेऊयात. लाटी करून घ्यायची आणि त्याला होल करून मध्ये पुरण भरायचं. असं मस्तपैकी भरून घ्यायचं. गोल असं लाटी बनवायची. पिठात बुडवून लाटून घेऊयात. गोल असं लाटायचं मस्तपैकी. लागेल तसं पीठ टाकायचं. आणि आता आपला तवा गरम झालाय, पोळी टाकून घेऊयात. मस्त झाली आहे ना. मस्त फुगते. पोळी ही फुगलीच पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही. छान फुग
आपल्या पोळ्या रेडी आहेत. आता आपण सर्व करून घेऊयात. गरमागरम कटाची आमटी, पोळी, भजी, सर्व ताट तयार करून घेऊयात. भात एकदम परफेक्ट ताट झाले ना. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.